अशोक यांनी सावंत यांनी द्रोण पत्रावळीचा देखावा यांनी या ठिकाणी घरात साकारलेला आहे. यामध्ये त्यांनी एक 1000 पत्रावळींचा वापर करून व 1000 द्रोणचा वापर करून हा देखावा सादर केलेला आहे. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने यांचं कुटुंब सर्व या प्रकारे त्यांनी डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. आणि जे आपण म्हणतो की निसर्गाकडून आपण जे घेतलं आहे ते निसर्गाला परत आपण दिलं पाहिजे. अशा पद्धतीने हा यांनी पर्यावरणपूरक असा देखावा या ठिकाणी त्यांनी घरामध्ये साकार केलेला आहे. इथून पुढेही असं मोठमोठ्या मंडळांनी देखावे पर्यावरणपूरक सादर करावे अशी विनंती राहील. आणि यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर द्रोण पातळी ही फक्त जेवणासाठी आजकाल उपयोग होत होती. पण आता एक मध्यंतरी 2 ते 3 वर्ष झाले, की यामध्ये द्रोण पातळीचा वापर या ठिकाणी गणेश भक्तांच्या ठिकाणी वाढलेला आहे. आणि इथून पुढे पण हाच प्रसाद असा राहावा ही गणेश भक्तांना विनंती आहे. आता इको फ्रेंडली गणपती आपण याच्यासाठी प्रदूषण टाळण्यासाठी आपण इको फ्रेंडली गणपतीची हे करतो. आता मी मूर्ती सुद्धा शाडू मातीचीच केलेली आहे आणि पत्रवळ्यांचे हे केलंय. मी प्रियांका पत्रवळी यांच्याकडून हे पत्रवळी, द्रोण, ही घंटी पूर्ण देखाव्याचं साहित्य त्यांच्या इथून घेतलं आणि बनवायला मला साधारणतः 8 ते 10 दिवस लागले. म्हणजे पूर्ण दिवसभर मी करत नव्हतो. कामावरून आल्यानंतर एक 2-3 तास मी डेली करायचो. मी, माझी बायको, माझा मुलगा आम्ही तिघांनी मिळून हे देखावा केला आणि हे आमचं दरवर्षीचं असतं. दरवर्षी आम्ही इको फ्रेंडलीच स्थापन करतो गणपती मूर्ती पण. म्हणजे इको फ्रेंडली असून पण खर्चही कमी आणि बाकी प्रदूषणच्या दृष्टीने पण बेस्ट एकदम असं. यातून एकच संदेश देईल, पर्यावरण टिकलं पाहिजे. झाडे लावली पाहिजेत. झाडांची तोड मोठ्या प्रमाणात चालू आहे सध्या, ती नकोय करायला. उलट एका माणसाने 10 तरी झाडं लावली पाहिजेत वर्षाला आणि त्याचं जगवली पाहिजेत. नुसतंच लावून उपयोग नाही. आणि इको फ्रेंडली गणपती आता आपण समजा शाडू मातीचा गणपती केला, आपण विसर्जन करतो तो विरघळून जातो माती असल्यामुळे. आणि आपण पीओपीचा गणपती केला, आपण नदीमध्ये विसर्जनाला गेलो, आपल्याच गणपतीवरती दुसरा गणपती विसर्जन करायला झाला तो आपल्याच गणपतीवरती पाय देऊन पुढे जातो. आणि आपणही आपल्या गणपती विसर्जन करायला गेलो तर आपणही दुसऱ्याच्याच गणपतीवरती पाय देऊन पुढे जातो. त्यापेक्षा हा इको फ्रेंडली गणपती आपण घरी पण विसर्जन करू शकतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.